साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाडेल. तर मित्रांनो, आजचं कॉन्टेंट जरा वेगळंच असणार आहे कारण की माझा आज आहे वाढदिवस आणि या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच मजा येणार आहे कारण की आजची सुरुवात एकदम धमाकेदार झाली. आणि आपण आता धारावीला चाललो आहे. बघा, बाप्पाचं दर्शन करून घ्या इकडे पण. तर चला, धारावी आईचं दर्शन करून घेऊया आणि तिकडून आपण डायरेक्ट कॉलेजला जाणार आहोत. या ब्लॉगमध्ये पण खूप धमाल येणार आहे. चला, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. तर मित्रांनो, आपण आता निघालेलो आहोत आणि आपल्यासोबत आता पप्पा मम्मी आहेत, दोघं जण आहेत आणि आपण आता दर्शन करणार आहोत. खूप छान असा धारावी यायचा. तर समोरचा व्ह्यू, धारावी माते की जय. वरती काम चालू आहे खूप जोराने म्हणून आवाज येतोय आपल्याला. चला आता जाऊया, आईचं दर्शन करून घेऊया. मी ओटी पण घेतलेली आहे. चला, धारावी माते की जय. खूप छान असं काम झालेलं आहे मित्रांनो मंदिराचं. आणि आईचं दर्शन करून घेऊया. तुम्ही पण दर्शन करून घ्या. धारावी माते की जय. तर मित्रांनो, आपण आता अभिनव कॉलेजमध्ये पोहोचलेलो आहोत. हे बघा आपल्यासमोर जय रामजी की. चला आता डिग्री कॉलेजमध्ये जाऊया कारण की आज मराठी भाषा दिवस आहे. हे बघा मित्रांनो, इकडे पण खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे. आतमध्ये मराठी लिहिलं आहे आणि आतमध्ये इव्हेंट चालू आहे. हे बघा सर, मराठी भाषा दिवसचा अजूनपर्यंत कार्यक्रम चालू झालेला नाही आहे मित्रांनो, पण हां, आता थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होणार आहे. वंदे अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, छोटी भेटवस्तू तसेच पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. आज जगभरामध्ये बोलल्या जाणाऱ्या 6500 भाषांमध्ये आपल्या मराठी भाषेला 15वा क्रमांक लागतो. याचा मला खूप खूप अभिमान वाटतो. बस थोडस पाय दुखतात माझे. आता तुम्ही सगळे म्हणतात ही काय अशी मुंबईची पोरगी आणि हे काय गावठी घालून आली. आमच्या इकडची भाषा तशी, डोक्यावर पदर घ्यायचं असतं, असंच बसायचं. माझी भाषा गावठी, पुण्यातली गावठी भाषा. काय सांगू तुम्हास, ही काय हे आमचं असंच असतं का. आणि रोजचं भाकरी बनवा, आमटी बनवा, ह्याच्यामध्ये दिवस जातो. तुम्ही मला सांगा, मराठी भाषा ऐकली की कसं वाटतं. मला तर बाबा कसं तरी वाटतं. आता कसं तरी म्हणलं तर मला लय ना, आता इंग्लिश मध्ये काय म्हणतात तुम्ही, इंग्रजीमध्ये प्राऊड फील. बाबा लयच प्राऊड फील वाटतं. ते मुंबईमध्ये कसं असं संस्कारी मध्ये बोलता, कसं म्हणलं शिवा. आम्ही तर ए धनी तिकडे जाण्याचा मुलगा काढून सुद्धा जेवण घे नाही तर तिकडं जावं तिकडं. आमच्यात असं बोलत आमच्यामध्ये असं काय म्हणलंच नाही जाता. आणि त्या धनीचा मुडदा काढल्याशिवाय सकाळ संध्याकाळ राहत नाही बा. दिवसभर धनी धनी धनी.
पोट दुखाली असती तर काय झालं असतं? हा? आता कानकडी समाज आपला, मेंढरा सगळं पुराण पाहिजे का नाही? अरे जीवाला जीव लावणारी माणसं आम्ही. घासातला घास बी चालू तुम्हाला. गेली मनगटी विचू चावलाय गोटी काल गेली मनगटी डोलक्या धाव धावणारा काल गेली मनगटी डोलक्या धाव धावणारा काल गेली मनगटी विचू चावलाय गोटी काल गेली मनगटी विचू चावलाय गोटी काल गेली मनगटी गाणा धाव धावणारा काल गेली मनगटी गाणा धाव धावणारा काल गेली मनगटी गाणा धावल कसा नाही माझे वलकीचा गाणा धावल कसा नाही माझे वलकीचा काय रे पोशाल हो ना पोशी हो मला ओळखला का मी हा पालघरची तर आज मी तिकडचीच भाषा बोलत आहो तुम्ही वारली चित्र बघलाय नाही बघलाय त्याचे मागचा कारण काय ना ती कशा काढली जाय ना त्याची संस्कृती काय ते मी सांगतो का वारली चित्रकला म्हणजे आमची ओळख आहे ना ती कशा साजरी करत का सण येत होली येत जसा दिवाळी येत त्याच्या माग आमच्या घरांवरती चित्र काढली जात ना त्याच्यात परंपरा आहे का आमची का त्याच्यात तारपा काढत ना शेतीचा कामकाज काढत जशी शेती होय झोळणी होय का तसा त्याच्यात काढत ना मग त्या ना पाहुणी आली आमच्या घरात फॉरेनर आली का विचारत होत्या काय का मग त्यांना सांगाय हो लाज वाटत का होता आमचा ये हाय तर तुम्हाला असा नाही तुम्ही बघेल नाही तर मग सांगला का मग त्यांना सगळा समज कोणी आम्ही भावजातीचे कोणी काय मंडळी बनवला सगळी झाले सकाळी जवळ खाली की नाही बाबा शनिवार हनुमान मारले नाही मी आज आमच्या आगरी समाजाला तुमच्या समोर मांडणार आहोत. आमचा आगरी समाज गड्याशी नातं जोडलेला आहे. आगरी समाजाचं गड्यांची मावळा आणायचं ते बाजारात जाऊन विकायचं. आता आमच्या समाजाला आगरी हे नाव कसं पडलं? आमचा जो समाज आहे तो मिठाची भाताची शेती करतो आगर चालवतो म्हणून आमच्या समाजाचं नाव आहे आगरी समाज. ना मी आगरीची आगरची पोळ अशी नाजूक बिजूक चालते का? दणकट पाहिजे ना? आडवं कामाचं करा. आमच्या आगरी भाषेत ढोला गायला जाते. ढोला म्हणजे आमच्या लग्नात गीत गायला जाते. बदामाच्या झाडाखाली प्रेमा रांगोळ्या काढीते गो बदामाच्या झाडाखाली आवडच नाही तर कोणची हालत अशी गेले तर आमच्या आगरी गाणं वाजलं नाही. रसिकाच्या लग्नात डम डम बँड वाजते धूमगट करवली नाचते. तर मित्रांनो आता कार्यक्रम संपलेला आहे आणि खूप छान असा कार्यक्रम झाला आणि खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मराठी भाषा ऐकायला भेटल्या. खूप भारी वाटलं मित्रांनो. आणि मी पण भाषण दिलं. माझं भाषण मी रेकॉर्ड नाही केलं पण हां मी पण खूप छान असं भाषण दिलं. कॉम्प्लिमेंटरी दिलं. कॉम्पिटिशनमधलं नव्हतं कारण की आता हे झालं ते कॉम्पिटिशन होतं आणि थोड्याच वेळात तुम्हाला रिझल्ट पण दिसणार आहे कोण फर्स्ट आले कोण सेकंड आले ते. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सरांनी बड्डे विश पण केलं. खूप छान वाटलं मित्रांनो. आज असा इव्हेंट मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे आणि खूप आता या टायमिंगला तरी गर्दी कमी आहे आणि अचानकमध्ये भयानक कार्यक्रम झालेला आहे. असाच कार्यक्रम पुढच्या वर्षी जोरात झाला पाहिजे. मी अभिनव कॉलेजला हेच विनंती करेन. थँक्यू सो मच विश केल्याबद्दल. विद्यार्थ्यांना पुढे तुम्ही बाकीचे कविता सगळे वाचाल न वाचा विषया वाचायला हरकत नाही. तर या कविता जरा जोरदार टाळ्या वाजवून त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करायचं. जोरदार टाळ्या वाजवून त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं आहे. अंगणवाडी मुली या विद्यार्थी मी लेट झाला.
झालं मित्रांनो, मी इव्हेंटवरून खूप लेट झालो आणि मला पाहुणी मंडळी भेटायला आली, आत्यासनं भेटायला आली, नानीसनं भेटायला आली. ते आता चाललेत घरी, म्हणजे पालघरला जायचं आहे, तर खूप लांबचा प्रवास आहे त्यांचा, त्याच्यामुळे हे बघा मित्रांनो, आपल्या घरी छोटी पाहुणी मंडळी आलेली आहे बघा. ऐका. आणि आपले मामा आलेले आहेत, हस्तिक मामा आलेले आहे, मामे आलेले आहे. हे बघा, आणि खूप छान असा केक आणलेला आहे. रॅबिट आले, 2 रॅबिट आलेत आज, दोन रॅबिट आले. इकडे पण एक रॅबिट आहे ना. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Tanmay. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Tanmay. Happy birthday to you. तर मित्रांनो, मी खूप छान असा आराम केला आणि मी एक झाड पण घेऊन आलोय, ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेल. अजून एक गोष्ट म्हणजे मी आता थंडा बिंडा सगळं काही हाणून ठेवले, कारण की मित्रमंडळी येणार आहे. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू. या ब्लॉगमध्ये खूप मस्ती असणार आहे, कारण की आज आहे बाईचा बर्थडे. तर नक्की ब्लॉगमध्ये कंटिन्यू. तर मित्रांनो, मी आता आउटफिट चेंज केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. खूप छान असं आउटफिट आहे आणि आता रेडी झालेलो आहे आणि खाली चाललो आहे. आणि माझी धावपळ पण चालू आहे, कारण की आता सेलिब्रेशन होणार आहे बड्डेचं आणि सर्व काही रेडी करायला घेतलं आहे. खाली पाहुणी मंडळी येणार आहे, सगळीजणं भेटायला येणार आहेत मला, तर थोडी धावपळ चालू आहे. आता वाजलेत 8 आणि थोड्याच वेळात केक कटिंग पण होणार आहे, तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. तर मित्रांनो, मी जेवण घेतलं जेवायसाठी, कारण की मला लागले खूप भूक. मी दुपारी पण जेवलो नाही, डायरेक्ट आता संध्याकाळी जेवायसाठी आले. मस्तपैकी मुंडी केले आणि रोटी आहे, इकडे सॅलड ठेवले आणि इकडे आपण तीर पण केलेलं आहे खूप छान असं. चला जेवून घेऊया, मला तर खूपच भूक लागली. तर मित्रांनो, खूप छान असं जेवण होतं. मी पहिलाच जेवण घेतलं आणि हे बघा, इकडे पाहुणी मंडळी आलेली आहे. चाचू आले, नाणे आले आणि एक छोटं कार्टून आले. हे वेगळंच वाघ आहे ना, हे बारकट टिवलं वाघ. हा केक पालघरच्या आत्यानी आणि नानी गँगने आणलेला आहे. खूप छान असा केक आहे आणि इकडे हा केक चाचूने आणलेला आहे. खूप छान असा केक आहे आणि केक आणल्याबद्दल धन्यवाद 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 धन्यवाद. मंडळी आभारी आहे. हे बघा, हा छोटं माकड बघा, छोटं. बघताच आपली राईची मंडळी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता, इकडे आदेश शेठ, मोहित शेठ आणि प्रथम शेठ आलेले आहेत. थँक्यू. बर्थडे बॉम्बची काय गरज आहे? बर्थडे बॉम्बची गोष्ट केली मी. हां, बर्थडे बॉम्बची गोष्ट केली. आणि आपले प्रोफेसर पण आलेले आहेत. हे बघा, प्रोफेसर सर. चला आता केक कट करून घेऊया. आणि इकडे बच्चा मंडळी आलेली, आपली बच्चा पार्टी आलेली आहे. ए, तू बर्थडे बॉम्ब कुठे आहे मारते? बर्थडेच्या दिवशी बर्थडे बॉयला मारायचं नसते, माहिती आहे? श्राप लागते नाही तर. चिलबिल घ्या. चिलबिल घ्या. हिला घ्या. 1 2 3. Happy birthday dear Tanmay, happy birthday to you. May God bless you, may God bless you. Happy birthday dear Tanmay, happy birthday to you. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा दिवस नक्कीच आवडला असेल, कारण की आजचा दिवस आपला 1 नंबर गेलाय. खूप छान असा दिवस गेलाय मित्रांनो. आणि तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये खूप काही बघितलं असेल. मराठी भाषा दिवस खूप छान असा कार्यक्रम झाला मित्रांनो, 1 नंबर कार्यक्रम झाला. तुम्ही पाहिलंच असेल. त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या भाषा पाहायला भेटल्या, त्या पण मराठीमधल्याच. तर मला पण खूप मजा आली तिकडे त्या इव्हेंटमध्ये. आणि आजचा दिवस पण आपला खूप छान असा गेला. आणि हां, ज्यांनी मला विश केले त्यांना मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच तुम्ही मला विश केल्याबद्दल. ज्यांना मी थँक्यू बोलायचं विसरलं असेल त्यांना पण थँक्यू सो मच, धन्यवाद तुम्ही विश केल्याबद्दल. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आपण 5000 सबस्क्रायबरच्या जवळ आहोत. तर जेवढा सपोर्ट होत असेल तेवढा सपोर्ट करा. आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. असेच युनिक कॉन्टेंट येत राहणार आहेत. आता तर
4ही दिवस ब्लॉग असणार आहे, कारण की आता आहे कोंबडावली, त्याच्यानंतर मोठी आवली, त्याच्यानंतर आहे होली. तर खूप मजा असणार आहे आपल्या चॅनलवर. तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप धनमस्ती भेटणार आहे तुम्हाला बघायला. तर सपोर्ट करा, शेअर करा आणि 5,000 सबस्क्रायबरपर्यंत पोहोचून टाका. बाय बाय.